ओके, चला लास्ट शेवटच्या व्हिडिओमध्ये आपली ही स्क्रीन होती. आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. एकदम सोप्या पद्धतीने बघतोय. टॉपिक एकदम भारी आहे. खूप जास्त खोलात जाऊन शिकू नका. जेवढं सीईटी जेईला येईल तेवढं. मग हे खोलात काय म्हणणार सर याला? खोलातच म्हणायचं ना? नाही, आपल्याला काय पीएचडी करायची नाही ह्याच्यावर. समजलं का? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सिंपल. तुम्हाला आता कळलं. फंक्शनल ग्रुप कुठला आहे सांगा आपला? आरएक्स. कुठला आहे सर? तुम्हीच विचारताय, तुम्हीच सांगताय, आम्हाला संदेश देत नाही, आम्हाला खूप राग येतो. फंक्शनल ग्रुप सांगा. आरएक्स. काय फंक्शनल ग्रुप? आरएक्स. हे आरएक्सचं नाव काय रे? कसं झालं? हॅलोबेन्झीन. काय सांगितलं होतं? हा, विसरू नका रे. बर, डेफिनेशन सांगा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फास्ट. इन अल्केन वन और मोर हायड्रोजन रिप्लेस्ड बाय कॉल्ड एज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं का? ओके, लक्ष समोरच द्या. आता मला एक सांगा पोरांनो, आपण आता बघा पॉइंट काय होता रे आपला? क्लासिफिकेशन. काय होता आपला पॉइंट? क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यात आपण टाइप बघितले. मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह, नंतर बोला ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह. बघितले ना? एक्सेट्रा एक्सेट्रा. बरोबर आहे का? येस. आता आपण काय बघणार आहे? लक्ष द्या नीट. बघा समोर. आता आपण काय बघणार आहे की ह्या मोनो हॅलो डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन. अगेन इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. लक्ष समोर पाहिजे. कुठल्या विचार वगैरे आय डोंट नो, पण मी शिकवताना लक्ष समोर पाहिजे. शब्द थेट मेंदूत गेले पाहिजेत. मी बोलतोय, कोणतरी मला दिसतं तरी पण दिसणाऱ्याला कळत नाही की आपल्याला बोलून डायलॉग पाहिजे चांगली. लक्ष समोर द्या. मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह बोर्डाला इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. 2 किंवा 1 मार्कला ह्याच्यावर क्वेश्चन बोर्डाला येतोय. लक्षात घ्या, याच्यावर क्वेश्चन सीडीला पण येतोय म्हणण्यापेक्षा ह्याच्या आधी आलेले आणि भविष्यात सुद्धा येत राहणार. सो अगेन या टॉपिकचा महत्वाचा पॉइंट चालू झालाय. बघा, क्वेश्चन साइडला लिहितो मी. क्वेश्चन साइडला लिहितो एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ मोनो. आपण क्लासिफिकेशन कोणाचं बघितलं होतं? फक्त हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बरोबर का? हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघितलं की तुम्ही काय म्हणणार सर? 1 हॅलोजन आला, मोनो हॅलो, 2 आले डाय हॅलो, 3 आले ट्राय हॅलो. ठीक आहे, लेट इट बी. पण महत्वाचं आपण आता त्याच्यात सुद्धा एमएचडीचं क्लासिफिकेशन बघू. मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. आता मला सांगा, मोनो एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ एमएचडी ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. शिकवलंय तुम्हाला, बरोबर का? हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. कोणाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन बघायचंय? हायब्रिडायझेशन. कोणाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन बघायचंय? हायब्रिडायझेशन. म्हणजे इथं मी असं लिहिलं चालेल का बाळांनो? मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह इज अनदर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. फर्स्ट इज sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटोम. बरोबर का नाही? आणि सेकंड इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटोम. आलं लक्षात सगळ्यांच्या? पहिलं क्लासिफिकेशन काय असणार आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटोम आणि दुसरं काय असणार आहे? sp2. आता sp3 मध्ये बघा बाळांनो, sp3 मध्ये पहिला मुद्दा आपण बघणार आहे. बघा, अल्काइल हॅलाइड काय असतं? अल्काइल हॅलाइड मध्ये हायब्रिडायझेशन बघणार आहे. अल्काइल हॅलाइड जे तुमच्या ओळखीचे आहे, पहिल्यापासून व्हिडिओ बघा. जे मध्येच बघत असतील त्यांनी मागचे बघा, म्हणजे लक्षात येईल. अल्काइल हॅलाइड. दुसरं आपण बघणार आहे बाळांनो, अलाइल हॅलाइड. काय बघणार आहे? अलाइल हॅलाइड. तिसरं आपण बघणार आहे बाळांनो, बेन्झाइल हॅलाइड. काय बघणार आहे बाळांनो आपण? बेन्झाइल हॅलाइड. ह्या तिघांमध्ये सुद्धा आपण कुठला कार्बन शोधायचा आहे बाळांनो? ज्याचं हायब्रिडायझेशन काय असेल? बोला, मोठ्याने बोला. sp3 हायब्रिडाइज असलेला कार्बन शोधायचा आहे. कशात? पहिला सांगा, कशात शोधायचा आहे? शाबाश, पहिला मोठ्यानं. जे ऑनलाईन बघत असतील त्यांनी टाइप करा, म्हणजे प्रॅक्टिस होईल. दुसरा अलाइल हॅलाइड. तिसरा बेन्झाइल हॅलाइड. समजलं का? हा डी आहे. ठीक आहे, बेन्झाइल हॅलाइड. म्हणजे अल्काइल हॅलाइड मध्ये कार्बन शोधायचा आहे. कुठला बाळांनो? बोला लवकर. येस, अल्काइल हॅलाइड मध्ये कुठला कार्बन शोधणार? सांगा लवकर, फास्ट. येस, कम ऑन.
अल्काइल हॅलाइड मध्ये कुठला कार्बन शोधणार? sp3 हायब्रिडाइज कार्बन. नंतर अलाइल हॅलाइड मध्ये कुठला शोधणार? sp3 हायब्रिडाइज कार्बनच. आणि बेन्झाइलिक हॅलाइड मध्ये सुद्धा काय शोधणार? sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटोमच शोधायचं. बरोबर का? पण लक्षात घ्या, दिस अल्काइल हॅलाइड, अलाइल हॅलाइड आणि बेन्झाइल हॅलाइड मस्ट बी 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. कळलं का? डिग्री शिकवले की नाही तुम्हाला सगळ्यांना बाळांनो? म्हणजे अल्काइल हॅलाइड कशात बघायचं? 1 डिग्रीत बघायचं, 2 डिग्रीत बघायचं आणि 3 डिग्रीत पण बघायचं. डिग्री पण चेक करायची. हे सगळं बोर्डाला 3 मार्कला आलं तर सगळं एक्सप्लेन करून लिहावं लागेल. समजते ना? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता बाळांनो, जर अलाइल बघितलं तर अलाइल सुद्धा कशात बघायचं? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. जर बेन्झाइल बघितलं तर बेन्झाइल सुद्धा कशात बघायचं? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. आलं का लक्षात सगळ्यांच्या? आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला आता sp2 मध्ये बघा, sp2 मध्ये पहिला पॉईंट काय असेल सांगा? sp2 मध्ये सुद्धा सेम, फक्त आपल्याला sp2 मध्ये बघताना बघायचं विनाइल हॅलाइड. काय बघायचं? विनाइल हॅलाइड. शब्द लक्षात ठेवायचे, शब्द. आणि दुसरं काय बघणार आपण? अराइल हॅलाइड. कुठलं बघणार? अराइल हॅलाइड. ज्यांच्यामध्ये कार्बन जो असेल तो कार्बन काय असणार आहे? sp2 हायब्रिडाइज. काय असणार आहे? sp2 हायब्रिडाइज. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो, इकडे लक्ष द्या सगळे, sp3 हायब्रिडाइज आणि sp2 हायब्रिडाइज साठी आपण सगळ्यांना माहिती आहे sp3 साठी कार्बनला चारी बॉन्ड कसे असतात? सिंगल. कसे असतात? शिकवलाय सगळा कॉन्सेप्ट. बरोबर आहे की नाही? जांभळ्या जाण्याचे प्रकार करू नका. समोर बघा, आई वडिलांना आठवा, त्यांच्या कष्टाला आठवा. आपण काही कुठलेही मोठे उपकार करत नाहीये, फक्त अभ्यास करायचा आहे, एवढंच काही ते काम आहे. बाळांनो, कार्बन किती बॉन्ड बनवतो शिकवलंय मी. किती बॉन्ड बनवतो कार्बन? किती? सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शस्य श्यामला मातरम वंदे मातरम. सांगा लवकर, कार्बन किती बॉन्ड बनवतो? कार्बन किती बॉन्ड बनवतो? 4. मग भाई साहब बताओ हमें, कार्बन 4 बॉन्ड बनवतो. चारी बॉन्ड कसे असले पाहिजे? सिंगल. कळते का रे? सिंगल. कार्बन किती बॉन्ड बनवतो? 4. चारी बॉन्ड जर काय असले तर? सिंगल असले तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय सांगणार? शाबास. आणि इकडे बघा, जर कार्बनला चुकून जरी डबल बॉन्ड आला, डबली बॉन्डेड कार्बन असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन काय होतं रे? काय होतं? कार्बन बॉन्ड 4च बनवणार आहे, पण बॉन्ड बनवण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. नीट बघा, या पहिल्या केसमध्ये कार्बन 4च्या जागी सिंगल बॉन्ड बनवतो, म्हणजे सिंगल बॉन्ड बनवलेला कार्बन sp3 हायब्रिडाइज असेल. दुसऱ्या केसमध्ये कार्बन ज्याचा हायब्रिडायझेशन sp2 सांगताय त्याला डबल बॉन्ड लावलेला आहे. कळतंय का रे? अरे समजला का रे बाळांनो? येस और नो? यस. क्योंकि अपना वीडियो आगे बढ़ते जा रहा है, मोटा हो जा रहा है, मग अपने को मोठा नहीं पाहिजे. कळलं का? म्हणून इथं व्हिडिओ थांबव रहा हूं मैं. हाच व्हिडिओ पुढे नेक्स्ट कंटिन्यू करणार आहे. छोटे छोटे व्हिडिओ बन रहे हैं, अभ्यास करने का है तुमको. चला लिवा, बघू नका माझ्याकडे. लिवा स्टार्ट. लिवा स्टार्ट. चलो आता बाळांनो, आजच्या लेक्चरचा आपला लास्ट व्हिडिओ असणार आहे. आजच्या लेक्चरचा याच्यामध्ये शेवटचा आता sp2 हायब्रिडाइज कार्बन बघायचं. काय बघायचं आपल्याला? sp2. ही लास्ट स्क्रीन लास्ट व्हिडिओची दिसते, जिथे sp3 संपलं. sp3 मध्ये आपण काय काय बघितलं बाळांनो? अल्काइल हॅलाइड बघितलं, नंतर काय बघितलं रे? अलाइल हॅलाइड बघितलं, आणि शेवटचं काय बघितलं? बेन्झाइल हॅलाइड. आता आपण बाळांनो बघणार आहे काय? चलो आपण बघणार आहे आता sp2 हायब्रिडाइज कार्बनचं क्लासिफिकेशन. sp2 हायब्रिडाइज स्टार वाला कार्बन अल्फाच असणार आहे आपला, पण त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp2. म्हणजे त्या कार्बनला कुठला बॉन्ड असणार आहे? डबल बॉन्ड. चला बाळांनो बघूयात. एकदम सोपं आहे. पहिले 2 कार्बन काढा. काढले 2 कार्बन. ओके. आता 2 कार्बन काढल्यानंतर बाळांनो त्या दोन्ही कार्बन मध्ये डबल बॉन्ड करा. सिम्पली डायरेक्ट डबल बॉन्ड. आणि डायरेक्ट डबल बॉन्ड असलेल्या कुठल्याही एका कार्बनला हॅलोजन जोडा. अलाइल आणि विनाइल मधला फरक कळला का? अलाइल आणि विनाइल मधला फरक कळला का? बाळांनो ह्याला म्हणायचं विनाइल. काय म्हणायचं याला? विनाइल हॅलाइड. काय म्हणायचं याला? विनाइल. अलाइल मध्ये हॅलोजन अटॅच असलेल्या कार्बनला सिंगल बॉन्डच असतो, आणि विनाइल मध्ये हॅलोजन अटॅच असलेला आपला अल्फा कार्बन ज्याला काय असतो पाठीमागं? डबल बॉन्ड. किती जणांना समजलं हात वर करा रे? शाबास. डबल बॉन्ड असतो. दिस इज विनाइल हॅलाइड. म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय झालं बाळांनो? sp2. काय झालं? sp2. दिस इज विनाइल हॅलाइड. इथं हायड्रोजन किती येणार? 2. इथे किती येणार? 1च. आलं का लक्षात तुमच्या? आणि
अराईल मध्ये काय येणार? अराईल म्हणजे कुठली रिंग? बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग मध्ये आतमध्ये काय असतात? डबल बॉन्ड. आणि डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला जर हॅलोजन जोडला, आलं का लक्षात? असा हा कार्बन, हा वाला कार्बन काय झाला? स्टार. स्टार म्हणजे काय? अल्फा. अल्फा वाल्याला डबल बॉन्ड आहे का नाही? आहे. म्हणजे ह्याचं सुद्धा हायब्रिडेशन काय झालं? sp2. कळलं का सगळ्यांना बाळांनो? काय झालं? sp2. तिथला हायड्रोजन रिप्लेस केला. समजा हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघा. CH2 डबल बॉन्ड C वर CH3 टाका, बरोबर का नाही? आणि इकडे हॅलोजन टाका, काय फरक पडत नाही. हायड्रोजन रिप्लेस केला हा वाला फक्त, तरी सुद्धा याचं हायब्रिडेशन काय असणार आहे? sp2 असणार आहे. आलं का लक्षात? आलं लक्षात? म्हणजे एवढं क्लासिफिकेशन sp2 च आहे. विनायलिक हॅलाइड आणि अराईल हॅलाइड. अराईल कळलं का? ते बेन्झाईल वेगळं, हे हॅलोबेन्झीन. ह्याला काय म्हणायचं तुम्ही बाळांनो? हॅलो बेन्झीन. काय म्हणायचं ह्याला? हॅलोबेन्झीन. हॅलोजन कोण येणार? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन. समजलं का? पण त्यामधला जो अल्फा कार्बन आहे त्याचं हायब्रिडेशन काय असणार आहे? sp2. हा झाला तुमचा 3 मार्कला. सगळं आलं ना, अख्खच्या अख्ख, तर 3 मार्कला क्वेश्चन येतो. आणि 1 मार्कला मग कुठलं तरी एक येईल, अलाईल, अल्काईल किंवा बेन्झाईल. आलं का लक्षात? विनाईल असे 1 मार्कला पण येऊ शकतो. तुमच्या डोक्यात हे सगळे स्ट्रक्चर पाहिजेत. वन्स अगेन खूप महत्वाचा पॉईंट आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हला शिकलेलो आहे. ठीक आहे, चला परत आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तोपर्यंत हे लिहून घ्या. पुढचा पॉईंट नॉमेनक्लेचर असणार आहे आपल्या या टॉपिकचा. ओके, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.